किती विरोध केला तरी वक्फ बोर्डाचा कायदा बदलणार नाही असं अमित शहा म्हणाले। काय वक्फ बोर्डाचा कायदा किती विरोध केला तरी बदलणार नाही असं अमित बघा, असं आहे, सत्तेचा माज आहे हा। आज अमित शहा बोलतो आहे, सत्तेच्या माजात बोलतो आहे। त्याच्यामुळे सत्तेच्या माजाच्या समोर मी काय बोलू शकतो? आज ते सत्तेत आहेत, त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं। पण ते कुबडीचं सरकार आहे हे अमित शहानं डोक्यात ठेवलं पाहिजे। 2 वेळेस त्यांचं बहुमताचं सरकार होतं, आता कुबड्यांचं सरकार आहे। तर कुबड्याच्या सरकारमध्ये ते कसं त्यांना पुढं न्यायचं त्यांनी ठरवावं। दलित आदिवासी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, त्यावरून वोट जिहाची राजनीती करत असेल तर मताचं धर्मयुद्ध करावं लागेल असं फडणवीस म्हणाले। फडणवीसला माझा सवाल असा आहे की RSS जेव्हा त्यांना फडणवीसला माझा प्रश्न असा आहे की RSS हे धर्माचं काम करते आणि RSS जेव्हा अशा पद्धतीचा फतवा काढतो तर त्यावेळेस फडणवीसांनी विरोध करायला पाहिजे ना। कुठल्याही धर्मप्रमुखांनी राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, पण RSSने याची सुरुवात केलेली आहे, तर मग RSSवर टीका केली पाहिजे ना। तर त्याच्यामुळे हारण्याच्या भीतीनं मुसलमान आणि हिंदू करणं हे जे भाजपचा जो अजेंडा आहे हा बंद केला पाहिजे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये ते आहेत, महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी काय काय केलं ते सांगितलं पाहिजे। महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्थेवरचे प्रश्न जे निर्माण झाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे, शेतकऱ्यांचे उत्तरं दिले पाहिजेत, बेरोजगारांचे प्रश्न सांगितले पाहिजे। पण फडणवीस त्याच्यावर न बोलता त्यांचे मग आका असतील नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी, त्यांनी हिंदू मुसलमान करूनच ही विधानसभा लढायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचं या सगळ्या वक्तव्याला काहीच अर्थ नाही। किती विरोध केला अब्दुल शहा यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपाला साथ घातली आहे सिल्लोड या विधानसभेमध्ये। आता सत्तार आणि त्यांनी ज्या पद्धतीने धोका केलेला आहे शिवसेनेशी, उद्धव ठाकरेजींनी बोललेलं आहे, तर त्याला काय त्यांचं भूमिका आहे ते त्यांनी मांडली। मुंबईमध्ये जो काँग्रेसची दलित आदिवासीचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा डाव असल्याचा त्यांनी अमित शहा यांनी, राहुल गांधी यांनी सरळ उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। अमित शहाला संविधानच माहिती नाही, त्यामुळे काही पण बोलायचं आणि रेटून बोलायचं हे अमित शहाचं धोरण आहे। संविधानिक व्यवस्थेतले अनेक पायंडे आहेत, यामध्ये शेड्यूल कास्ट आणि आदिवासी याही लोकांचं आरक्षण भाजप आता काढायला लागलेलं आहे। जनगणना का नाही केली? जाती जनगणनेला काय विरोध करतात आहेत? गेल्या 20 वर्षापासून जातीनिहाय जनगणना झाली नाही आदिवासी आणि शेड्यूल कास्टची। त्यांना कुठल्या आधारावर आरक्षण तुम्ही देणार आहात? तुमचा नीती आयोग कुठल्या आधारावर त्यांना आर्थिक ताकद देणार आहे? आपणच आरक्षणाचा विरोध करायचा, आरक्षण संपवायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायचा हा अमित शहांचा धंदा आहे। त्याला कुठलाही अर्थ नाही आणि कुठलंही तथ्य नाही। अब्दुल शहा यांना नक्की पैसे अरविंद छुटे सर्वांना विनंती आहे की त्यांचा कगेश राव सर्वांनी विनंती आहे की त्यांनी सूर्य भगवान बिरसा मुंडा की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की। सर्वप्रथम आपल्या या प्रतिमेचं आपण पूजन करून या कार्यक्रमाची जी सुरुवात करतो आहे त्या सगळ्या परमपूज्यांना अभिवादन करून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आमगाव विधानसभेचे आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजकुमार पुरामजी
यांच्या पंजा चिन्हाला मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती करायला मी आपल्याकडे या ठिकाणी आलेलो आणि मला विश्वास आहे की आमगाव विधानसभेतून राजकुमार पुरामला आपण सगळेजण बहुमतानं निवडून पाठवाल असा मी विश्वास व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार नामदेवजी किरसाण, आपल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे, आमचे AICCचे मेंबर प्रदीप मान, आमचे जिल्हा परिषदेचे आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा कटरेजी, आदरणीय बंसीधरजी अग्रवाल, तालुका अध्यक्ष संजय बैकार, आमचे सालेकसाचे तालुक्याचे अध्यक्ष राजू दोनोडे, आदरणीय भूमेश सेंडे, किशोर कावळे, इस्लाल लेलवार, आमच्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आणि महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढे, आमच्या दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य विमलताई कटरे, आदरणीय छायाताई नागपुरे, गीताताई लिल्लारे, छबुताई उके, निलेश बाबा मिश्रा, आदरणीय गांधीजी, या कार्यक्रमाला विशेष करून छत्तीसगडहून आलेले आमदार ज्यांनी आपल्याला ते गायक आहेत त्यांनी गाण्यामधून आपल्याला काँग्रेसचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे ते दिलीपजी लहरिया, आदरणीय मंच फार मोठा आहे त्याच्यामुळे आदरणीय मंच, कारण की देवरीला जायचं आहे आणि गोंदियालाही प्रचाराला जायचं आहे, वेळ कमी आहे आणि काम जास्त आहे। पण मला या ठिकाणी एक विश्वास वाटतो की या कार्यक्रमाला महिलांची संख्या जास्त आहे आणि मला विश्वास झाला की राजकुमार पुराम हे आता निवडून येणार हे आता सिद्ध झालेलं आहे। खरं तर भाजपच्या बद्दल मी फार काही बोलणार नाही, कारण की ते किती नालायक आहेत हे आता महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना कळलेलं आहे। लोकसभेमध्येही त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने परास्त केलं, त्यांना हरवलं आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये फिरून आलो। कालपासूनच मी आपल्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फिरतोय। आता चिमूरमधून मी इकडे आलो, काल पण मी गडचिरोली जिल्ह्यात होतो, मग पुन्हा भंडारा विधानसभेत गेलो, पुन्हा मोरगाव विधानसभेत गेलो, पण मी अजून साकोली विधानसभेत नाही गेलो। मी पण उमेदवार आहे पण अजूनपर्यंत मी साकोली विधानसभेत पोहोचलोच नाही। आता निवडणुकीला फक्त 2 दिवस बाकी राहिलेले आहेत प्रचाराला, आणि पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि महाराष्ट्र वाचवायचा ही भूमिका घेऊन तुमचा पोरगा आणि भाऊ म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय। आपल्या राज्यामध्ये जी काही परिस्थिती आज शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे, आमच्या भगिनी सुरक्षित नाही, शाळेमध्ये शिकणाऱ्या 4 आणि 5 वर्षाच्या मुली सुरक्षित नाही, 76,000 महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या, सरकारला त्याचा थांगपत्ता नाही, विधानसभेत प्रश्न विचारले त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नाही, आणि भ्रष्टाचार हा सरकारचा मुख्य केंद्रबिंदू झालेला आहे। भ्रष्टाचाराच्या मर्यादा या लोकांनी ओलांडून लावल्या। भारतीय जनता पार्टी सांगायची पहिल्याच्या काळामध्ये, महादेव शिवशंकर साहेबांच्या काळातली जे BJP होती ती वेगळी होती, पण आताची ही देवेंद्र फडणवीसांची आणि गडकरीची आणि नरेंद्र मोदीची BJP वेगळी आहे। लक्ष्मण मानकर साहेब, महादेवराव शिवशंकर साहेब यांच्या काळातली काशीराम भाऊ वेगळी BJP होती, आताची वेगळी BJP झाली। यांनी काय केलं की पार्टी विथ द डिफरन्स, हा पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे हे सगळ्यात वेगळे असं आव आणण्याचं काम होतं। पण आता अशी परिस्थिती झाली की प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे,
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून 8 महिन्यात ते प्रतिमा पडली आणि त्या मूर्तीची विटंबना करण्याचं पाप आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदीने केलं, त्याचं अनावरण नरेंद्र मोदीने केलं आणि त्याचं विटंबना करण्याची पाप या लोकांनी भ्रष्टाचारामुळे केलं. कुठलंही काम नाही, असं एक काम नाही. आता जसं बहिणींना 1,500 रुपये दिले, असं केलं की जसं आम्ही फार मोठा उपकार केला. एकीकडे हे केवढे पापी लोक आहेत की एकीकडे तुम्हाला 1,500 रुपये दिले आणि तुम्ही त्या 2 महिन्यातली प्रक्रिया बघा. त्या 2 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्या. खायच्या तेलाच्या किमती वाढल्यात, किराणा सामानाचे भाव वाढलेत, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत आणि त्या पद्धतीनं तुम्हाला 1,500 रुपये दिलेत आणि तुमच्या खिशातून 5,000 रुपये ते घेऊन गेले. पण याची जाहिरात इतकी केली की 6,000 कोटी रुपये यांनी खर्च केले नुसत्या जाहिरातीला. आत्ताही मोबाईलला तुम्ही काढलं, कुठल्याही गोष्टीला काढले ते त्यांची जाहिरात. आता मी काल ते लाडल्या बहिणीची जाहिरात पाहत होतो 1,500 रुपयाची भाजपवाल्यांची. एक बहिणीने त्याचं म्हणजे त्याच्यात एक खोटारडेपणा, 1,500 रुपये दिलेत म्हणून तिनं एक खानावळ उघडली एका बहिणीनं. मग एक बहीण जाऊन विचारते की बा तू तर हे केव्हा खानावळ उघडली? ते सांगते की 1,500 रुपये भेटले तेव्हापासूनची मी खानावळ उघडली आणि माझा धंदा चालायला लागला. आता 1,500 रुपयामध्ये काही होते का? 4 खुर्च्या घेतल्या तर होत नाही. पण त्याच्यात एक खोटारडेपणा, भ्रष्टाचाराने पूर्ण तुमच्या आमच्या घामाचा पैसा जो जीएसटीच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत जातो तो पैसा यांनी लुटला. काही पैसा अदानी अंबानीला दिला आणि काही पैसा भाजपने आपल्या घरात दाबून ठेवला आणि तोच पैसा काढून जसं पैसा लावा, सत्ता कमवा आणि सत्तेतून पुन्हा पैसा कमवा हे धोरण भाजपने केलं आणि त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत दिली नाही, कर्जमाफी केली नाही. पीक विमा तर खरं तर आपल्याला सांगितलं की 1 रुपयात तुमचा पीक विमा केला, 1 रुपयात केला नाही. पीक विमा कंपन्यांना तुमचा जो पैसा जीएसटीने सरकारच्या तिजोरीत गेला त्या पैशानं नरेंद्र मोदीच्या मित्रांना पैसे देऊन टाकले. आमचं नुकसान झालं तरी पैसे दिले नाहीत. तरुणांचे तर बेहाल करून ठेवलेत. तरुणांना नोकऱ्याचं पवित्र पोर्टल माध्यमातून त्यांनी 1,000 भरा, परीक्षेला बसा, पेपर लीक झाला की पुन्हा परीक्षा, दर याच्यामध्ये पोरांची फसगत केली. अनेक पिढ्या बर्बाद या लोकांनी केल्या. महागाई वाढवल्यानंतर तर सगळ्यांचा सत्यानाशच करून टाकला. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की भाजपबद्दल सांगण्यापेक्षा महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रात येत आहे. मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचा प्रचंड राग, मग ओबीसी असेल, मराठा असतील, शेड्यूल कास्ट असेल, आदिवासी असेल, भटक्या विमुक्त जातीचे लोक असतील, छोटे व्यापारी असतील, या सगळ्यांना भाजपबद्दलचा प्रचंड राग आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आणि म्हणून आमचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात येणार तर महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांसाठी असलं पाहिजे, हे सरकार गरिबांसाठी असलं पाहिजे, हे सरकार आमच्या तरुणांसाठी असलं पाहिजे, छोट्या व्यापाऱ्यांना मदत करणारं सरकार असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांनी त्या पद्धतीचा एक प्लॅन केला. आताच खासदार साहेब सांगत होते की आम्ही महिलांना 3,000 रुपये देणार. ह्या 3,000त आम्ही थांबणार नाही. खरं तर आज आपल्या भागामध्ये हा सगळा भाग आपला कोरडवाहू भाग येतो. वरतून पाऊस पडला तरच मग आमची शेती पिकेल. आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये नदी जोडो प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये पाणी कसं जाईल याचं एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. त्याच्यात आपला पण भाग येतो. आणि नदी जोडो प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी द्यायचं. हे जे तलाव आहेत आपल्या भागातले, ह्या तलावाचं खोलीकरण करायचं. खोलीकरण झाल्यानंतर त्याचे गेट, वेस्टवेअर, त्याचे पाटचाऱ्या ह्या सगळ्या मजबूत करायच्या
आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बारमाही पाण्याची ओलिताची साधनं उभी करायची. तलाव खोलीकरण झाल्यानंतर आमचे मच्छीमार समाजाचे लोक जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही एक धोरण तयार केलं की आता आपल्या जिल्हा परिषद असेल की स्टेटचे तलाव असतील त्यांच्याकडून लीज घेतली जाते. आम्ही लीज फ्री करू, मच्छीमारांना धीवर समाजाच्या लोकांना ते तलाव फ्री देऊ आणि त्याला बारमाही मच्छीमाराची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं धोरण त्याच्यामध्ये राहणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करायचे. जसं आज धानाला अजून तर धानाचे केंद्र सुरू झाले नाही, भाजपला तर काही गरज आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करायचे. जसं आज धानाला अजून तर धानाचे केंद्र सुरू झाले नाही, भाजपला तर काही गरजच नाही त्याची. शेतकरी आता दिवाळीच्या वेळेस त्यांनी विकवाक केला आपला धान, कशी तरी दिवाळी साजरी केली. पण आम्ही धोरण असं केलं की आमच्या या शेतीवर आधारित उद्योग उभे करायचे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जास्त भाव मिळावा ही प्रक्रिया. आणि ही सगळं प्रक्रिया करत असताना मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपल्याला आता नहर खोदायची गरज नाहीये. जसं घोसेखुर्दला 4 पिढ्या गेल्या, आता पाईपने पाणी सगळीकडे जात आहे. जेव्हा नदीजोड प्रकल्प आम्ही करू त्याला मोठ्या पाईपाच्या माध्यमातून सगळा भाग तलावामध्ये जोडला जाईल आणि जिथं जिथं ते पाणी काढायचं तिथं तिथं पाणी काढून त्या जे टँक असतील आपले जे तलाव मी म्हणालो त्याच्यामध्ये टाकायचं. तर हे 1.5 ते 2 वर्षाचा हा सगळा उपक्रम आहे आणि त्याला पूर्ण करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं धोरण आम्ही केलेलं आहे. आता धानाचा भाव 2300 रुपये आहे. आपलं सरकार आल्या आल्या आता धान विकलंय लोकांनी, तरी सुद्धा पर एकरी किती धान होतं त्याच्या आधारावर प्रत्येक क्विंटलच्या मागे 1000 रुपये बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना द्यायचा आणि जवळपास 3300 रुपये तरी आता शेतकऱ्यांच्या हातात मिळाले पाहिजे, ही भूमिका त्याच्यातली आहे. त्याच्यानंतर दरवर्षी याच्यामध्ये धानाच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या त्याला अजून बेनिफिट फायदा कसा देता येईल हा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जाईल, ही भूमिका त्याच्यामध्ये. सरकार फक्त आम्हाला भोगासाठी नको, भाजपसारखी सरकार ही जनतेची असली पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य होतं त्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेसाठी राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला ही भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या गेल्या पाहिजे. शेतकरी कर्जामध्ये आहे म्हणून आम्ही लोकांनी 3 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याचं एक धोरण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि जो शेतकरी रेग्युलर आहे त्याला 50,000चं प्रोत्साहन देण्याचं. आपल्या लक्षात असेल की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळेस आम्ही कर्जमाफी केली 2 लाखापर्यंतची. आम्ही लाईनमध्ये उभं नाही ठेवलं. फडणवीसाच्या सरकारमध्ये आमच्या बायांना, माणसांना, म्हाताऱ्या लोकांना सगळ्यांना लाईनमध्ये उभं ठेवलं आणि लाईनमध्ये उभं ठेवून छत्रपती शिवाजी महाराजां कर्जमाफी योजना अशी त्या योजनेचं नाव दिलं. ते कर्जमाफी नाही झाली 2016 ते 19 पर्यंत. पण आमचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं, ज्यावेळेस मी विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही सूचना सरकारला दिली आणि सरसकट 2 लाखाचं कर्ज माफ केलं. जे 50,000 प्रोत्साहनाचे द्यायचे होते तर सरकार हे कोरोनामध्ये सापडलं. सरकार आपल्या घरी आणि आपण आपल्या घरी अशी परिस्थिती झाली. मोदी साहेबांनी कायदा आणला त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस, तिला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं कोरोनाला आणि त्याच्यामुळे काहीच करता येत नव्हतं. आणि मग खरं तर मेडिकल सायन्स आपलं खूप पुढे गेलेलं आहे पण मोदी साहेबांनी कोणत्या कॉलेजची डिग्री घेतली काही कळलं नाही शेवटपर्यंत. त्यांनी सांगितलं की पहिल्याच्या काळामध्ये प्लेगची बिमारी यायची तर गावाच्या गावावर रिट्या व्हायच्या, सोडून जायचे गावातले लोक, मरायचे. पण आता पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले प्रधानमंत्री झालेत तर पहिलं काम या देशामध्ये केलं असेल तर इंजिनियर आणि डॉक्टर आपल्या देशामध्ये निर्माण करायची व्यवस्था केली. आणि मग आपल्या देशाचं मेडिकल सायन्स प्रगत झालं. कुठलाही आजार झाला तरी लोक तिथं वाचले जातात आणि मग हे गाव रिठी होण्याचं बंद झालं. पण नरेंद्र मोदीने काढली नवीन युक्ती. त्यांनी सांगितलं की दिवे पेटवा. आता कोरोनाची एवढी भीती निर्माण झाली होती
हे त्याने सांगितलं की आपण दिवे पेटवलेले कोरोना जाते तर पेटवून टाका, एक दिवस बंद, ना शेतात जायचं ना बाहेर जायचं आणि दिवा पेटवायचा संध्याकाळी. आपण सगळ्यांनी दिवे पेटवले. दिवे पेटवल्यानंतर 2 दिवस पुन्हा मोदी साहेब थांबलेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं की आता ताटं वाजवा. आता हा कोणता मेडिकल सायन्स आहे काय मलाही कळलं नाही, पण जीवासाठी काही पण केलं लोकांनी, ताटही वाजवलं. म्हणून हे ताटं वाजवायची जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा माझं लहानपण मला लक्षात येते. माझी आई आणि आपण पण आया प्रत्येक आया वेळ आला तर नवऱ्याला थोडं थंड चारलं तरी चालते, पण पोराला गरम चारायचं आईची इच्छा असते. माझी पण आई तेच होती की आई मला शाळेची वेळ झाली, अरे जा हातपाय धुई आणि लवकर इकडे जेवायला, तिथपण ताट घेऊन बस म्हटलं तर आपण काय करायचं, आई पोळी बनवत राहायची. आता ताट हातात राहिलं तर लहानपण तर ते असंच असते. ताट वाजवलं का आईनं लाटणं इकडे वाजवला, अरे ताट वाजवू नको दलितरी घरात येते, काय म्हणायची माझी आई. आणि आपणही म्हणता ताट वाजवू नको दलितरी घरात येते. मोदीनं काय केलं, आणली का नाही दलितरी. म्हणजे सांगायचं काय, तो कोरोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये आम्ही तुमचे 50,000 रुपये देऊ शकलो नाही, पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आमदार विकत घेऊन शिवसेना असेल की शरद पवारांची पार्टी असेल फोडून 50 कोटी सगळे काय म्हणते 50 खोके सगळे ओके असे जे नारा निघाला महाराष्ट्रात, ते हे सरकार आणलं. यांनी 50,000 रुपये दिले नाही आणि सगळे पैसे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे गुजरातला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलं. नरेंद्र मोदीच्या मुठभर मित्रांना त्यांचं कर्ज माफ करायची व्यवस्था केली. महाराष्ट्राच्या संपत्त्या त्यांना विकायला सुरुवात केली. आज पोलिसांच्या भरत्या झाल्या नाही, कर्मचाऱ्यांच्या भरत्या होत नाही. 2.5 ते 3 लाख पदं महाराष्ट्रामध्ये खाली आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तुमचं काम होत नाही. आम्ही टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, ऑफिसमध्ये गेलं तर तिथं काम झालं पाहिजे, पण आता काम होत नाही. जो पैसा देईल त्याचंच काम होईल. भ्रष्टाचार वाढला. भ्रष्टाचार काय वाढला, भ्रष्टाचार याच्यासाठी वाढला की दरोगा द्यायचा असेल, तहसीलदार द्यायचा असेल, कलेक्टर द्यायचा असेल, एसपी द्यायचा असेल तर त्याचा रेट तयार झालेला आहे. कलेक्टरचा रेट, एसपीचा रेट कोटी रुपयाचा आहे. ते का आपल्या पगारातून देणार आहे. मग हे तुमच्याजवळून पैसे काढतात, काम करत नाही ऑफिसमध्ये. आहे ना ऑफिस मधली काय परिस्थिती आहे, आमगावकडे चांगली होती का. हा सगळीकडे महाराष्ट्रात ही भूमिका आता झाली. आणि म्हणून महाराष्ट्रातला भ्रष्टाचार जो शासकीय व्यवस्थेमध्ये चालला आहे तो भ्रष्टाचारही बंद करणं हे आपलं काम आहे. महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडला. गुजरातच्या पोर्टमधून आमच्या राज्यामध्ये ड्रग आणलं जाते, जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विकले जातात. अनेकदा सरकारला सांगून, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री त्याला सांगून सुद्धा आपला राज्य हे जसं आता हे मान साहेब आले नाही ते पंजाबचे आहेत, त्या पंजाबमध्ये खूप असे नशेमध्ये तरुण पिढी वाहून गेलेली आहे म्हणून उडता पंजाब म्हणतात. तसा महाराष्ट्र महाराष्ट्र करायला हे लोक निघाले. आणि म्हणून या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक संपला. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली करणं हे आमच्या सरकारची जबाबदारी राहणार आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल अशी भूमिका त्याच्यातली राहणार. परीक्षा या तरुण पोरांच्या ज्या आहेत त्याला सगळ्या शासकीय पद्धतीने घेतल्या जाईल. या पवित्र पोर्टल माध्यमातून नाही. हे पवित्र पोर्टल RSS आणि भाजपचे त्यांच्या NGOचे आहेत. 1,000 रुपये घ्यायचा, पेपर लीक करायचा आणि परीक्षा पुन्हा ढकलून टाकायच्या. वरून मग त्याच्यासाठी त्यांचे एजंट फिरतात, 50-50 लाख रुपये पटवाऱ्यांच्या भरत्यामध्ये घेतात. गोरगरीब शेतकरी शेतमजूर काय असेल आपलं विकवाक करून कसे पैसे जमा करून देण्याचं काम करतात. पण मी तुम्हाला सांगतो की तरुण पोरांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधले हे जे 3 लाख पदं जे आहेत ही MPSCच्या आणि शासकीय व्यवस्थेनं भरले जातील. त्याच्यात पूर्ण पारदर्शकता राहील आणि हे सगळी पदं आम्ही त्या ठिकाणी भरून महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना जी सेवा त्या ऑफिसमध्ये मिळाली पाहिजे ती पूर्ण करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. आणि 2 वर्षाच्या
ही सगळी पदं भरली जात. पण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आणि म्हणून ही बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीला कसा न्याय देता येईल आणि म्हणून जसं महिलांना 3,000 रुपये द्यायला आम्ही निघालो तसं ह्या शिकलेल्या मुला मुलींना 4,000 रुपये महिन्याचे आम्ही देणार, जेणेकरून पोरांनाही त्याला आधार मिळावा. हा व्यवस्था आम्ही करतोय. पण जेव्हा शेतीच्या आधारित उद्योग आम्ही उभे करू तर त्यावेळेस बेरोजगारांचे प्रमाण आम्ही कमी करू, त्याला स्वतःच्या पायावर उभं होता येईल. आणि हे 3,000 रुपये आम्ही देतोय तुम्हाला. या पैशाच्या मागं हे कायम 3,000 रुपयाचं आज जे काही लोक सांगतात तसं नाही. जेव्हा आमच्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून गृहउद्योगाच्या माध्यमातून त्याला रोजगार उभे करून द्यायचे आणि आमच्या महिला उभ्या करायच्यात. कारण की माणूस कोणाच्या दिल्याने मोठा होत नाही, माणूस आपल्या कर्माने मोठा होतो. आणि म्हणून आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या महिलांना स्वयंपूर्ण करायचा, आर्थिक मजबूत करायचा हा संकल्प महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात करेल. आणि म्हणून तरुण मुलं असतील, महिला असतील, या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय आमचं महाविकास आघाडीचं सरकार करेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आरोग्याचा आहे. आज दवाखान्यामध्ये आपण गेलो सरकारी, सरळ जातो आणि आडवं होऊन बाहेर निघतो. आता याच्यामध्ये शासकीय दवाखाने चांगले करणं खाजगी दवाखान्यापेक्षा चांगले, कारण की सगळी पदं भरली जातील. आज ANM नाही, डॉक्टर नाही, टेक्निशियन नाही. आणि म्हणून हे सगळी पदं भरल्यानंतर दवाखान्याचा दर्जा चांगला करणं आणि आजार झाल्यानंतर जसा हार्ट असेल तुमचं, आता हा जेव्हाचं मोदीनं आपल्याला इंजेक्शन दिलंय कोरोनाचं, तेव्हाच तुमचे हातपाय दुखायला लागले का नाही? दुखतात का नाही सांगा. नाही तर आमगावकडे एकदम तंदुरुस्त आहे. ह्या मोदीच्या इंजेक्शनना तकलीफ देणं सुरू झालं. पण गेलो सरकारी, सरळ जातो आणि आडवं होऊन बाहेर निघतो. आता याच्यामध्ये शासकीय दवाखाने चांगले करणं खाजगी दवाखान्यापेक्षा चांगले, कारण की सगळी पदं भरली जातील. आज ANM नाही, डॉक्टर नाही, टेक्निशियन नाही. आणि म्हणून हे सगळी पदं भरल्यानंतर दवाखान्याचा दर्जा चांगला करणं आणि आजार झाल्यानंतर जसा हार्ट असेल तुमचं, आता हा जेव्हाचं मोदीनं आपल्याला इंजेक्शन दिलंय कोरोनाचं, तेव्हाच तुमचे हातपाय दुखायला लागले का नाही? दुखतात का नाही सांगा. नाही तर आमगावकडे एकदम तंदुरुस्त आहे. ह्या मोदीच्या इंजेक्शनना तकलीफ देणं सुरू झालं की नाही? आता कोण माणूस केव्हा मरेल याची गॅरंटी पण नाही, कारण त्या इंजेक्शनमुळे त्या गाठी येतात डोक्यामध्ये, हृदयामध्ये आणि तिथंच माणूस मरतो. आणि म्हणून मग ह्या सगळे पैसे खर्च करायचे झाले तर आपल्याजवळ दवाखान्यात गेले पैसे नसतात. आणि म्हणून 25 लाख रुपये, मग तुमचा हार्ट असेल, कॅन्सर असेल, ॲक्सिडेंट असतील, या सगळ्या आजारावर उपचार करायसाठी सरकार तुम्हाला 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च सरकार खर्च करेल. ही भूमिका महाविकास आघाडीची आहे. माणसं जगली पाहिजेत, त्याला जगता आलं पाहिजे, ही भूमिका त्याच्यामधली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की डॉक्टरकडे गेल्यानंतर तो चिठ्ठीवर औषध लिहून देत. मेडिकल स्टोअरमध्ये गेलात तर मेडिकल स्टोअरमध्ये औषध महाग असल्यामुळे आपण घेत नाही. चिठ्ठी डॉक्टरची आपल्याजवळच असते, घरी जाऊन आपण झोपतो आणि झोपलोच राहतो. आणि औषधी सुद्धा तुम्हाला सरकार मोफत देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केली जाईल, अशा पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये केलं जाईल. दुसरं, जातनिहाय जनगणना हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आज आमच्या भागामध्ये गोवारी समाजाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मी आपल्याला सांगतो की गोवारी समाजाचा प्रश्न असो, OBC समाजाचा प्रश्न असो, अनेक जातीच्या लोकांना आज आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही लोकांनी असं केलं की जातीनिहाय जनगणना हे आम्ही करू. आणि या जातीनिहाय जनगणनेचा फायदा असा आहे की आपल्याला जसं आपण पाहतो की इथं जिल्हा परिषद सदस्य बसलेले आहेत, पंचायत समितीच्या सभापती बसलेले आहेत, सरपंच आहेत, मेंबर आहेत. घरकुलाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आपल्या ग्रामीण भागात आहे. घरं जेव्हा आपल्याला सरकारकडून कोटा येतो, सरकारला माहीतच नसतं की कोणाच्या घरी राहायला जागा आहे की नाही, घर आहे की नाही, खाण्याचं अन्न आहे की नाही, मुलं शिकले आहेत की नाही. या सगळ्या गोष्टीचा आर्थिक आणि शैक्षणिक हा या जनगणनेच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल. आणि हा सरकारकडे आल्यानंतर प्रत्येकाला घरं, त्याला
राहायची खायची व्यवस्था नसेल तर त्या सगळ्या व्यवस्था करून देणं आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र उभा करण्याचा एक संकल्प राहुल गांधीजींनी मांडलेला आहे. आपल्याला लक्षात असेल की भाजपवाले एवढे चिडलेत, वणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये ते हंसराज अहिर हे ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी त्या मीटिंगमध्ये ते पण होते. त्यांनी काय केलं की तिथं आपल्या कुणबी समाजाला कुत्र्याची उपमा दिली आणि कुत्र्याची उपमा दिल्यानंतर तिथला आपला ओबीसीचा एक कार्यकर्ता होता भाजपचा, त्याने त्याचा विरोध केला, त्यालाच मारलं या भाजपवाल्यांनी आणि त्याच्याच विरोधात उलटे खोट्या केसेस केल्या. आणि मग जेव्हा तो व्हिडिओ पुढे आला तर मी नरेंद्र मोदी आणि फडणवीसला सांगितलं की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. तो फडणवीसने जाहीर माफी तर सोडा, त्याने सांगितलं की कुत्रा हा प्रामाणिक असतो. आता आपण एक काम केलं पाहिजे ओबीसी समाजाच्या लोकांनी की आता त्याला प्रामाणिक करावं लागेल ना फडणवीसला. आपल्याला भाजपला मतदान करायचंच नाही म्हणजे तो किती प्रामाणिक राहते दरवाजात उभा राहून ते आपल्याला पाहायची वेळ आली आहे की नाही. आपल्याला मान सन्मान आहे का नाही ओबीसी समाजाच्या लोकांना? का आंधळे बांधून मी या पार्टीचा मी त्या पार्टीचा हे म्हणण्याची वेळ नाही आहे. हे आमच्या सन्मानाची वेळ आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे लोक करतात, महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करतात, अशा वेळेस आता ते जातीवर आलेत आणि ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असेल तर त्यांना कुत्रा बनवायची वेळ तुमच्या हातात आली. राजकुमार पुराम यांना तर आमदार बनवायचंच आहे. नाही बनवलं तुम्ही तर नाना भाऊ उद्या महाराष्ट्रामध्ये काय बनणार आहे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही आमदार एक एक नाही दिलेत मला तर सगळं अडचण येणार आहे. मग शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे, गरिबांचं सरकार पाहिजे तर तुम्हाला राजकुमार पुरामला निवडून द्यावाच लागणार. नाही तर चुटीवाल्याचं सरकार आणायचं असेल तर मग तुम्हाला तो नाचा आहेच. एक गोष्ट निश्चितपणे घेतली पाहिजे की ही वेळ आपल्या आत्मसन्मानाची आहे, ही आपल्या लढाईची संधी आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देण्याचं, कारण की मोठ्या परिश्रमानं तुमचा हा पोरगा भाऊ आता इथपर्यंत आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना तुमच्या या पोराला आणि भावाला जो सन्मान मी पाहिला आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनामध्ये आमगाव विधानसभेचा आपला महाविकास आघाडीचा उमेदवार राजकुमार पुराम, त्याच्या काँग्रेसच्या पंजा या चिन्हाला, यांचा नंबर आहे 2 नंबरवर. 2 नंबर म्हणजे विक्ट्री, हे विजयाचं चिन्ह आहे. हा जो चिन्ह आहे हा विजयाचं चिन्ह आहे आणि म्हणून राजकुमार पुरामला एक उच्च शिक्षित आहे, प्रशासनाचा त्याला अनुभव आहे आणि म्हणून असा एक चांगला उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने आपल्याला दिलेला आहे. साधा सिंपल माणूस आहे, अकडलेला माणूस नाही आहे, सीधा सिंपल माणूस आहे. अकडला तर मग मी आहो सीधा करायला. मी तुम्हाला सांगतो की आज एक एक आमदाराचं महत्व मला आहे. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की अजून मी साकोली विधानसभेत गेलोच नाही, माझाच नंबर कोणत्या नंबरवर आहे मलाच माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी जी धडपड माझी चाललेली आहे त्या धडपडीमध्ये तुमचा आशीर्वाद मला अपेक्षित आहे. खूप सारं बोलायचं होतं पण आता अजून खूप सभा असल्यामुळे विजयाचं जेव्हा आपण राजकुमार पुरामचा विजयाचा जल्लोष या ठिकाणी करू त्यावेळेस मी या ठिकाणी येईल आणि त्यावेळेस आपल्या आमगाव विधानसभेच्या विकासाच्या दृष्टिकोनातलं जो काही स्वप्न तुमचं असेल ते पूर्ण करण्याचा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर बोरकनारचे नेते 3 वेळा सरपंच राहिलेले सेवक शबीरांजी राणे हे पक्षप्रवेश करीत आहेत. भाजपाचे आहेत ते आणि माधवरावजी डोळे माजी तंटामुक्त अध्यक्ष पदमपूर हे सुद्धा नानाभाऊच्या समोर पक्षप्रवेश करीत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करा. सन्माननीय राजकुमार पुराम यांना तर आमदार बनवायचंच आहे. नाही बनवलं तुम्ही
तर नाना भाऊ उद्या महाराष्ट्रामध्ये काय बनणार आहे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही आमदार एक एक नाही दिलेत मला तर सगळं अडचण येणार आहे. मग शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे, गरिबांचं सरकार पाहिजे तर तुम्हाला राजकुमार पुरामला निवडून द्यावाच लागणार. नाही तर चुटीवाल्याचं सरकार आणायचं असेल तर मग तुम्हाला तो नाचा आहेच. एक गोष्ट निश्चितपणे घेतली पाहिजे की ही वेळ आपल्या आत्मसन्मानाची आहे, ही आपल्या लढाईची संधी आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देण्याचं, कारण की मोठ्या परिश्रमानं तुमचा हा पोरगा भाऊ आता इथपर्यंत आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना तुमच्या या पोराला आणि भावाला जो सन्मान मी पाहिला आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनामध्ये आमगाव विधानसभेचा आपला महाविकास आघाडीचा उमेदवार राजकुमार पुराम, त्याच्या काँग्रेसच्या पंजा या चिन्हाला यांचा नंबर आहे 2 नंबरवर.